वेदाचे बाबा, काय झालंय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. ती माया ना आपल्या सगळ्यांसाठी धोका आहे. तिला या घरात ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. ठीक आहे, मला सांगा तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? माझ्या डोक्यात एक विचार आला होता की आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आता नर्मदा आत्या यात इन्व्हॉल्व झाली आहे आणि गोष्टींचा अजूनच गुंता झालाय. सो पण मला गॅरंटी की नर्मदा आत्याला ना मायाच कंट्रोल करते, मॅनिप्युलेट करते. नर्मदा आत्यामुळे बाबांचे हात बांधले गेलेत आणि बाबांमुळे माझे. सो काहीच करता येत नाही. वेदाचे बाबा, तुम्हाला आपल्या माणसांची किती काळजी वाटते हे मला दिसतंय. पण या घरात जर सगळ्यात धोकादायक कोणी असेल ना, तर ती तुमची आई आहे. मार्जारी, ती अंबिका कशी वाचली ती? मी तिला पेटीत कैद केलंच होतं, पण तेवढ्यात ती मीरा तिथे आली आणि तिला वाचवलं. आणि त्यांनी माझ्यावर सुद्धा हल्ला केला. कसं शक्य आहे? नाही, असं असेल तर कालछाया कवच याचा काय उपयोग आहे? मी साधं एका आत्म्याला सुद्धा पेटीत कैद करू शकणार नसेल तर. हे सुरक्षा कवच आहे. तू आत्म्याला कैद करू शकली नाहीस, पण तुझ्यावर झालेल्या हल्ल्यात वाचलीस. तिथे कालछाया कवच कमी आले. तुला आता अंबिका आणि मीरा एकत्र नसताना पुन्हा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे त्या दोघी एकत्र आल्यावर मी काहीच करू शकणार नाही. कारण कदाचित महागौरीने त्यांना ही शक्ती दिली असेल. पण मग आपण त्यांना हरवणार कसं? तुला त्यांना हरवायचं नाहीये. तुला या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही. म्हणजे रे, कुठली? आता आपल्यासाठी मीराला मुलगी होणं महत्वाचं आहे. ती गरोदर राहणं महत्वाचं आहे. हे सगळं खूप कठीण होऊन बसलंय. आता तर अथर्वही तयार नाहीये. हीच तर खरी परीक्षा आहे. बरोबर आहे तुझं. हीच खरी परीक्षा आहे. ही गोष्ट किती अवघड असली तरी ती केल्याशिवाय आपल्याला जे हवंय ते आपल्याला कधीच मिळू शकणार नाही. त्यामुळे काही झालं तरी मीराला मूल होण्यासाठीचे प्रयत्न आपल्याला सुरू ठेवावेच लागतील. काहीतरी वेगळं आहे. मला काहीतरी वेगळं जाणवत आहे. बाबा, बाबा, काय काय झालं? इथे काहीतरी भयानक आहे. इथे आसुरी शक्ती आहे. इथे आत्मा आहे. आत्मा? तिचा मी बघतो. तू सांगते मंजिरी कुठे आहे?
मंजिरी तिच्या रूममध्ये आहे, पण आपण किचनमध्ये जाऊया म्हणजे कोणाला संशय यायला नको. हां, या. अरे बरं झालं तुम्ही आलात. नाही काय आहे, हल्ली गॅसवाल्यांना फोन करणं, त्यांनी फोन उचलणं आणि त्यांनी वेळेवर येणं हे दुर्मिळच झालंय सध्या. नाही नाही तसं काही नाही. अरे अथर्व, मी यांना बोलवलंय म्हणजे किचनमध्ये जरा गॅसचा वास येत होता. मला असं वाटतंय पाईप लीक होतोय कुठेतरी, म्हणून आलेत ते. आणि हो, तुझ्या आईला पण बोला. नाही, तिच्या समोरच होऊ देत ना हे सगळं. नाहीतर आम्ही काहीतरी गॅसचं करतोय असं म्हणायला कमी नाही करणार ती, नाही का? आत्या आता तू उगाच हे बघा, मी निघतो. मला जरा एक अर्जंट काम आलं, मी निघतो. अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्ही आलात तर काम करून जा ना. नाही हो हो, काम पूर्ण करून जा. नाहीतर तुम्ही परत याल नाही याल काय भरोसा, नाही का? थांबा, करून जा काम. काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही आम्हाला मूर्ख समजता? कोण आहे हा माणूस? अथर्व, गॅस एजन्सी ना? आय कार्ड दाखव. नाही मी आय कार्ड दाखव. वेदाचे बाबा, अथर्व, मला थांबायचं नाही, मला जायला पाहिजे. मला सोड मला, सोड. काम तरी करू जा.